देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस हा आपल्या न्यायाचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, हा 26 जानेवारी म्हणजे समजा प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकाल अशी मी आशा करतो. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस देशभर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारत एक लोकशाही राज्य आहे, म्हणजेच लोकांकडून चालवलेले राज्य. हे स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र समजा न्याय देणारी, शिवाय माणसाला जगण्यास हक्क देणारी राजघटना संस्था. आता स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाला नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान असते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉ. आंबेडकरांवर सोपवण्यात आली. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होतात. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान संपूर्ण भारतात लागू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकल्यानेच माणसाच्या जीवनात बदल होऊ शकतो. बाबासाहेबांनी 3 युगांना गुलामीतून आझाद केले म्हणू शकतो. इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने, लेकिन गुलामों को इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने. डॉक्टर भीमराव आंबेडकर. जय